निवडणुकीचं बिगुल वाजलंय. 15 तारखेला मतदान होणार आहे आणि 16 तारखेला त्याचा निकाल जाहीर होणार आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी आमदार श्रीकांत भारती, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. सर, नेमकी एकंदरीत तुमची तयारी कशी सुरू आहे? मुळामध्ये भारतीय जनता पक्ष निवडणुकीची तयारी ही 365 दिवस करत असते. आम्ही इलेक्शन आलं काम केलं, आम्ही त्यातली पार्टी नाही आहोत. भारतीय जनता पार्टी 365 दिवस 24 तास काम करणारी पॉलिटिकल पार्टी आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे आम्ही वर्षभर निवडणुकीची तयारी करतो. इलेक्शनच्या काळात ती तयारी जरा जास्त करतो. पण आम्ही तयारी कशी केली आहे याचं उदाहरण नगरपालिकेच्या निवडणुकीत दिसलंय. भारतीय जनता पक्ष 1 नंबरचा पक्ष आणि 2 नंबरपासून तर अंतर 100च्या सुद्धा खाली आहे. मुंबईतले आणि महाराष्ट्रातली सामान्य महानगरपालिकेची जनता ही पूर्णपणे भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी आहे. त्यामुळे महापौर सगळ्या ठिकाणचे भाजपचेच बसतील. सर, एकंदरीत पाहायला गेला तर नुकतंच काही दिवसापूर्वी ठाकरे बंधू एकत्र आलेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले आणि त्यांनी युतीची घोषणा केली. या युतीनंतर कुठेतरी परिणाम पडणार आहे का? मुळामध्ये कोण कोणासोबत गेलं यांनी काही फरक पडत नाही. मुंबईकर जनता कोणासोबत गेली हे महत्वाचं आहे. पक्ष येतात, एकत्र येतात, जमतात, इलेक्शन लढतात, हे महाराष्ट्राला नवीन नाही आहे. जनता कोणासोबत आहे त्याला यश मिळतं. त्यामुळे कोण ठाकरे एकत्र आले, कोण ठाकरे कोणासोबत झाले यांनी काही फरक पडत नाही. मुंबईची जनता भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या सोबत आहे हे प्रूव्ह झालंय. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही 27 निवडून आलो महायुती 34 पैकी. त्यामुळे मुंबईतली जनता ही भारतीय जनता पक्षासोबत आणि महायुतीसोबत आहे. त्यामुळे ठाकरे किती एकत्र आले तरी काही परिणाम होणार नाही, कारण मुंबईची जनता आता विकासाच्या पाठीशी जाते आहे. एकंदरीत असं पाहायला जातं, भाजपवाले म्हणतात की मुंबईचा महापौर जो आहे तो युपीवाला होणार, हिंदी सायडर होणार, आणि राज ठाकरे बोलतात की मुंबईचा महापौर मराठीच होणार. तर एकंदरीत हे दोन असं गणित कुठेतरी बिचकतंय का त्यांचं, असं वाटतंय का तुम्हाला? मुळामध्ये हा इश्यूच नाहीये. इश्यू आहे मुंबईचा विकास कोण करतंय. इश्यू आहे मुंबईच्या मराठी जनतेचा विचार कोणी केला, बीडीडी चाळीचा विचार कोणी केला, गिरगावातल्या चाळीचा विचार कोणी केला, दक्षिण मुंबईतले मराठी माणसं इथेच राहिले पाहिजे याचा विचार कोणी केला. याचा विचार भारतीय जनता पक्ष आणि महायुतीने केला. त्यामुळे मुंबईतली जनता ही महायुतीच्याच पाठीशी उभी राहणार. सर, पुण्यामध्ये पाहायला गेलं अजित पवार आणि शरद पवार एकत्र लढत आहेत 3 जागांवरती. तर यावर तुमचं मत काय? म्हणजे आता ते सोबतच आले एकंदरीत पाहायला गेलं तर. कसं आहे की अजितदादांनी काय करायचं, शरद पवार साहेबांनी काय करायचं हा त्यांच्या पक्षाचा विचार आहे. पण महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस, शिंदे साहेब आणि अजित पवार तिघही एकत्र 5 वर्ष राहणार हे सत्य आहे. नुकतंच शाहरुख खानच्या टीमला सुद्धा वॉर्निंग देण्यात आली आहे की बांगलादेशचे प्लेयर आहे ते तुम्ही तुमच्या टीममध्ये घेऊ नका. एकंदरीत त्यावर तुमचं मत काय? असं आहे, खरं पाहिलं तर शाहरुख खाननी त्याला घ्यायलाच नको होता. हे समजायला पाहिजे होतं की बांगलादेशमध्ये ज्या पद्धतीने हिंदूंवर अत्याचार चालू आहेत त्याचा परिणाम, त्याचा प्रभाव, त्याची सगळी संवेदनशीलता ही या भारतामध्ये आहे आणि त्याचे पल्स हे असे विषय स्वीकारण्याचे नाही आहे. त्यामुळे अशा प्रकारचा निर्णय शाहरुख खाननी करायलाच नको होता. बीसीसीआयने या विषयातला योग्य निर्णय केला, कारण नेशन फर्स्ट, देश पहिले, देशातल्या सामान्य माणसाला काय वाटतं हे सगळ्यात पहिले. त्यामुळे बीसीसीआयने केलेल्या या निर्णयाचं मी स्वागत करतो. असं बोललं जातं की भाजपला मराठी माणसाची जाणीव नाहीये आणि ते युपी सायडर लोक आणि गुजराती लोकांना जवळ करतात आणि त्यांच्या युपी सायडर लोक आणि गुजराती लोक त्यांना जास्त मदत देतील म्हणून ते जवळ करतात त्यांना, आणि मराठी लोकांचं भाजपला जरा पण म्हणजे भान नाहीये. मराठी लोकांचं भाजपाला काही घेणं देणं नाही असं सुद्धा बोललं जातं. एकंदरीत पाहायला गेलं त्यांच्या मते युपी सायडर लोकांचा आणि हिंदी सायडर लोक असतील, गुजराती लोक असतील, व्यापारी लोकांचा पाठिंबा भाजपाला आहे. खरं असं आहे की महाराष्ट्राचा प्रत्येक माणूस हा छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे. मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये असा भेद करणं चुकीचं आहे. पण अमित साटम कोण आहेत, देवेंद्र फडणवीस कोण आहे, प्रवीण दरेकर कोण आहे, आशिष शेलार कोण आहे, सगळे मराठी आहेत. मराठी माणसांचा सगळ्यात पहिला विचार, योग्य विचार जर कोणी केला तो नेहमीच भारतीय जनता पक्षाने केलेला आहे. आणि हे आम्ही सांगण्याची गरजच नाही. मुंबईतल्या सगळ्या लोकांनी याच्यावर शिक्कामोर्तब केला आहे की मराठी माणूस कोणाच्या पाठीशी आज उभा आहे तर तो भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या पाठीशी उभा आहे. सर, मराठी आणि अमराठी हा वाद महाराष्ट्रात कधीपर्यंत चालू असेल?
मुळामध्ये हा वाद नाहीच आहे. हा वाद जनतेमध्ये सुद्धा नाही आहे. हा वाद लोकांमध्ये नाही आहे. हा वाद निर्माण करणारे काही दुर्दैवी राजकारणी आहेत, त्यांच्यामध्येच आहे. काही दिवसापूर्वी बावनकुळे यांनी असं बोललं होतं की विदर्भ जो आहे तो विदर्भ विभक्त करावा. वेगळ्या विदर्भाचा विषय हा कित्येक वर्षापासूनचा आहे आणि तो प्रामुख्याने विकासाशी संबंधित आहे. पूर्वी ज्यावेळेस काँग्रेस इथे होतं त्यावेळेस विदर्भाचा अनुशेष खूप मोठा होता. काँग्रेसने नेहमी दुजाभाव केला होता. पण जेव्हापासनं महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे तेव्हापासून विदर्भाचा जो विकास आहे तो अख्खा विदर्भ पाहतो आहे. त्यामुळे विदर्भाची जनता खुश आहे. राहिला सेपरेट स्टेटचा विषय, हा काळाच्या ओघात जो निर्णय होईल तो होईल. सर, पुण्यामध्ये पाहायला गेलं अजित पवार आणि शरद पवार एकत्र आलेत आणि भाजपा सुद्धा त्यांची निवडणूक लढते. कुठेतरी याचा परिणाम भाजपाला पडेल का? म्हणजे भाजपाला कमी मत पडेल का यामुळे? कारण ते दोघं भाऊ एकत्र आलेत. खरं तर आता खरं असं आहे की ते एकत्र का आले, काय कारण आहे? कारण आमची शक्ती वाढली म्हणून ते एकत्र आले, नाही तर वेगवेगळे लढले असते. मी मगाशी जसं म्हटलं की कोण कोणासोबत गेलंय याचा फार परिणाम नसतो. पुण्याची जनता कोणासोबत आहे हे महत्वाचं आहे. सगळे आमदार भारतीय जनता पक्षाचे निवडून आले आहेत पुण्यामध्ये, कारण पुण्यातली जनता भारतीय जनता पक्षाच्या सोबत आहे. त्यामुळे असे कित्येक पक्ष एकत्र येत राहो, ते त्यांचं करत राहो, पण जनता आमच्या पाठीशी आहे. म्हणजे एकंदरीत पाहायला गेलं तर काका पुतण्यांचा कुठलाही प्रभाव तिथे पडणार नाही असं तुमचं मत आहे का? काका पुतणे नाही, नातू आजोबा एकत्र आले तरी परिणाम होणार नाही. खूप खूप धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. कॅमेरामॅन शिवाजी काळेसोबत मी साक्षी यादव, टॉप न्यूज मराठीसाठी, मुंबई. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.